जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरामध्ये सध्या भारत गॅसच्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। विशेष म्हणजे गिरड हे गाव वर्धा जिल्ह्यात येत असताना देखील नागपूर जिल्ह्यातील नांद येथील एका गॅस एजन्सीनं या ठिकाणी आपला बेकायदा विळखा घट्ट केला असून अव्वाच्या सव्वा दरानं सिलेंडर विक्रीचा सपाटा लावलाय। नांदच्या एजन्सीचा सीमापार गोरखधंदा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील नांद येथील यशस्वी भारत गॅस एजन्सी ही नियमांची पायमल्ली करून वर्धा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सिलेंडरचे वाटप करते। या एजन्सीने गिरड येथे विष्णू घरात नामक व्यक्तीच्या माध्यमातून हा अवैध व्यवसाय थाटल्याची चर्चा आहे। नियमावलीनुसार एका जिल्ह्याची एजन्सी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे अनधिकृतपणे गॅस वितरण करू शकत नाही। मात्र येथे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात। तर या लुटीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे। सध्या भारत गॅसच्या घरगुती सिलेंडरची अधिकृत किंमत सुमारे 965 रुपये असतानाच गिरडमध्ये हे सिलेंडर तब्बल 1100 रुपयांना विकले जात आहे। प्रत्येक सिलेंडर मागे ग्राहकांकडून 135 ते 150 रुपये जास्तीचे उकळले जात आहेत। तर या एका संतप्त ग्राहकानं या लुटीचा व्हिडिओ देखील बनवला असून त्यात त्याने स्पष्टपणे नमूद केलंय की आमच्याकडून एका सिलेंडरचे 1100 रुपये घेतले जात आहेत। अशा प्रकारे शेकडो ग्राहकांची दरमहा लाखो रुपयांची लूट केली जाते। पुरवठा विभाग आणि कंपनी कारवाई करणार का? गिरड परिसरामध्ये हा गोरखधंदा जोमाने सुरू असताना स्थानिक महसूल प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभाग झोपेत आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहे। एका जिल्ह्याचा गॅस साठा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरपणे आणून तो चढ्या दराने विकला जात असतानाच भारत गॅस कंपनी यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। नागरिकांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी दोषी एजन्सींचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मी आहे आता वर्धा जिल्ह्यातील गिरड या गावामध्ये। गिरड हे गाव नागपूर आणि वर्धा जिल्ह्याची सीमा मानलं जातं। या ठिकाणी एक काल व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये ग्राहकांकडनं 135 रुपये एक्सेस घेऊन या ठिकाणून सिलेंडरचा पुरवठा करण्यात येत होता। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर ते जे सिलेंडर आले होते ते नागपूर जिल्ह्यातील नांद या ठिकाणून या एजन्सी धारकाकडून आलेले होते। हे सर्व जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यात भारत गॅसची एजन्सी असताना देखील नागपूर जिल्ह्यातून का प्रोव्हाइड करण्यात येत आहे व या ठिकाणी ग्राहकांची कशी लूट होते। आपल्यासोबत ग्राहक आहेत। नेमका काय प्रकार घडला होता? मी इथं सिलेंडर न्यायसाठी आलो होतो। 965 रुपयाचं सिलेंडर 1100 रुपयाला म्हणत होते। मी त्यांना विचारलं 965 रुपयाचं सिलेंडर तुम्ही 1100 रुपयाला कसे का म्हणत आहे? तर त्यासाठी ते मला उत्तर द्यायला तयार नव्हते। ते म्हणत होते की तुम्हाला एवढंच आहे तर तुम्ही तुमच्या एजन्सीवाल्याकडून सिलेंडर घ्या, इथून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही, सिलेंडर वापस घेऊन जा असे म्हणत होते। मी म्हटलं ऑनलाईन कंप्लेंट करणार। तर ते म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते करा, आम्हाला कोणीच काही करू शकत नाही, आम्ही लिगली सिलेंडर विकत आहोत असे त्यांचं म्हणणं होतं। आणि ते घरपोच सेवा द्यायला तयार नव्हते। मी जेव्हा ऑनलाईन कंप्लेंट केली त्यानंतर एजन्सीवाल्याकडून कॉल आला की तुम्ही तुमची कंप्लेंट कॅन्सल करा म्हणे, नाहीतर तुमचं कनेक्शन मी बंद करतो म्हणे, नाहीतर मग कंप्लेंट जर रिटर्न घेणार नाही तर समोर का करायचं आहे तर मी पाहून घेतो असं त्यांनी मला सांगितलं। नक्कीच यावर जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी आणि नेमकं नागपूर जिल्ह्यातली एजन्सी वर्धा जिल्ह्यात कशी काम करते आहे याची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करणार का, यामागे नागरिकांचे लक्ष लागले आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, गिरड, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।